नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय 2, सांख्य योग किंवा गीतेचे सार। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 69। That correct? या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमे यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुने। या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमे यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुने। या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमे यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुने। या जी निशा रात्र असते, सर्व भूतानां जीवांची, तस्यां त्यामध्ये, जागर्ती जागृत असतो, जागा असतो, संयमी आत्मसंयमी व्यक्ती, यस्यां ज्यामध्ये, जागृती जागृत असतात, जागे असतात, भूतानी सर्व जीव, सा ती असते, निशा रात्र, पश्यतः आत्मनिरीक्षण करणाऱ्यासाठी, मुनेहे मुनी। भाषांतर आहे, सर्व जीवांची जी रात्र असते ती आत्मसंयमी मनुष्याच्या जागण्याची वेळ असते, आणि सर्व जीवांची जी जागण्याची वेळ असते ती आत्मनिरीक्षण करणाऱ्या मुनीची रात्र असते। मराठीमध्ये जागण्याच्या ऐवजी जागृती लिहिलेलं आहे त्यांनी, काइंड ऑफ बरोबर आहे। इंग्लिशमध्ये प्रभुपाद वापरतात अवेकनिंग, टाइम ऑफ अवेकनिंग। या श्लोकामध्ये दोनदा हा शब्द येतो, भूतानी, भूतानाम। आपल्याला बरेच भगवद्गीतेमधले बरेच श्लोक वाचायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत, तर थोडे थोडे संस्कृत मधले शब्द जे मराठीमध्ये कन्फ्युजिंग आहेत ते थोडंसं लक्षात ठेवा। भूत
अर्थ असतो मराठीत वेगळा असतो, संस्कृतमध्ये वेगळा असतो. भूत म्हणजे जीव. मराठीमध्ये भूत म्हणजे भूत, घोस्ट. परंतु संस्कृतमध्ये भूतचा अर्थ असतो जीव. भूतानाम सर्व भूतानी, जिथे जिथे हा शब्द येईल तिथे लक्षात ठेवायचं, सर्व जीवांचा उल्लेख केलेला आहे. तसंच लोक, त्याचा पण अर्थ वेगळा असतो. मराठीमध्ये लोकचा अर्थ असतो मनुष्य, लोक. संस्कृतमध्ये लोकचा अर्थ असतो ग्रहलोक. आपण आता दुसरा अध्याय वाचत आहोत, जिथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत की असा प्रज्ञावान, स्थिर बुद्धी, स्थिर मन, स्थिर असलेला, इंद्रियांना कंट्रोल करून राहणारा, स्थितप्रज्ञ, सुख दुःखामध्ये समभाव ठेवणारा व्यक्ती कसा असतो, त्याची लक्षणं काय असतात. भगवंतांनी समजावून सांगितले की मेन महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे इंद्रियांना नियंत्रित करणारा. इंद्रिय ही आपोआप नियंत्रित होत नाहीत, त्यांना भगवंतांच्या सेवेमध्ये लावायला लागतं. थोड्या प्रमाणात तेही सांगितलं. आता काल आपण तुम्ही वाचलेलं तुमच्या लक्षात आहे का बघा. काल एक महत्वाचं लक्षण सांगितलं अशा व्यक्तीचं, ते म्हणजे तो त्रिविध तापाने विचलित होत नाही. हे आधी पण सांगितलेलं, पण तो तरीही, त्यामुळे तो शांत असतो. हे महत्वाचं लक्षण आहे. त्याचं मन स्थिर असतं, बुद्धी स्थिर असते, त्यामुळे तो शांत असतो. आणि मग त्याच पुढचं लक्षण हे सांगितलं जे आपण आज वाचलं. हा फेमस श्लोक आहे, प्रभुपाद बऱ्याचदा सांगतात, या निशा सर्व भूतानी, म्हणजे ज्यावेळी रात्र असते, जो कृष्ण भावना भवित शुद्ध भक्त असतो, मुनी असतो, अशा प्रकारचा महात्मा असतो. जेव्हा सामान्य लोकांची रात्र असते तेव्हा याची दिवस असतं, जागे व्हायची वेळ असते. आणि सामान्य लोकांची जेव्हा दिवसाची वेळ असते, जागण्याची वेळ असते, तेव्हा याची त्याची तेव्हा रात्र असते. आणि मुद्दामूनच त्याला परत एकदा इथे मुनी म्हटलेला आहे. हा शब्द आणखीन 4-5 श्लोकांपूर्वी ऑलरेडी आपण हे वाचलं, मुनी. कुठे होता? 56व्या श्लोकामध्ये, वीतराग भय क्रोध स्थितधीर मुनिरुच्यते, अशा व्यक्तीला मुनी म्हटलं जातं. आता हा जो श्लोक आहे आज आपण वाचलेला, तो मुख्यत्वाने हे एक उदाहरण आहे, मेटाफोरिकल एक्झाम्पल आहे. म्हणून इथे जागृतीची वेळ म्हटलेलं आहे. सामान्य लोकांची जेव्हा जागृतीची वेळ असते तेव्हा याची रात्र असते, आत्मनिरीक्षण करणाऱ्या मुनीची. आणि जेव्हा सामान्य जीवांची रात्र असते तेव्हा याच्यात जागण्याची वेळ असते. त्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही आपण. मुनी ऋषी वगैरे रात्री जागत नाहीत, दिवसा, आणि दिवसा झोपत नाहीत असं नसते. परंतु जागृती याचा शब्दाचा अर्थ आहे की ज्ञानामध्ये मोहरहित असलेली अवस्था. म्हणजे सामान्य लोक जिथे झोपलेले असतात त्यांना काही कळतच नाही काय चाललंय, तेव्हा ऋषीला, या मुनीला एक्झॅक्टली कळत असतं. सामान्य लोक जिथे धामळदिंगा घालत असतात तिथे हा ऋषी मुनी भाग घेत नाही, तो तेव्हा झोपून काढतो, असा त्याचा अर्थ होतो. प्रभुपाद सांगतात तात्पर्यामध्ये, छोटसच तात्पर्य आहे,
बुद्धिमान मनुष्यांचे दोन वर्ग असतात. एक वर्ग इंद्रिय तृप्ती करता भौतिक कर्म करण्यामध्ये बुद्धिमान असतो आणि दुसरा वर्ग आत्मसाक्षात्कारासाठी अनुशीलन करणाऱ्या आणि जागृत असणाऱ्या अंतर्दर्शी मुनींचा असतो. दोघांना पण बुद्धिमान म्हटलेलं आहे बरं का. ऑफकोर्स या भौतिक जगामध्ये बरीच अशी कामं आहेत ज्याला भरपूर बुद्धी लागते. मग काही लोक भरपूर बुद्धिमान असतात परंतु त्या बुद्धीचा उपयोग फक्त इंद्रिय तृप्तीसाठी करतात आणि काही लोक खऱ्या अर्थाने बुद्धिमान असतात. ते इंद्रिय तृप्तीसाठी आपल्या बुद्धीचा वापर करत नाहीत, या भौतिक जगाच्या बंधनातून सुटण्यासाठी आपल्या बुद्धीचा वापर करतात. आणि मग हे दोघे एकमेकाच्या बरोबर उलटे असतात. जिथे या इंद्रिय तृप्तीवाल्याला इंटरेस्ट आहे तिथे या आत्म निरीक्षक मुनी याला इंटरेस्ट नसतो. जिथे आत्मनिरीक्षक मुनीला इंटरेस्ट आहे तिथे सामान्य माणसाला इंद्रिय तृप्ती करणाऱ्याला इंटरेस्ट नसतो, जरी दोघे बुद्धिमान असले तरी. आत्मनिरीक्षक मुनी किंवा विचारी मनुष्यांची कर्म करण्याची वेळ ही भौतिक गोष्टीत गर्क असणाऱ्या व्यक्तींसाठी रात्र असते. भौतिक मध्ये मनुष्यांना आत्मसाक्षात्काराविषयी अज्ञान असल्याने अशा रात्रीच्या वेळी ते गाढ झोपलेले असतात. भौतिकवादी मनुष्याच्या रात्रसमयी आत्मनिरीक्षक मुनी दक्षपणे जागृत असतो. दोघे बुद्धिमान आहेत. एखादा व्यक्ती इंद्रिय तृप्तीसाठी जिथे प्रयत्न करत असतो तिथे मुनी त्याला काहीच इंटरेस्ट नसतो, म्हणून त्याला म्हटलेलं आहे तेव्हा त्याची झोपायची वेळ असते. आणि जेव्हा हे इंद्रिय तृप्ती मध्ये बुद्धिमान असलेले लोक झोपून काढतात, म्हणजेच त्यांना इंटरेस्ट नसतो, ज्याच्यामध्ये मुनींना इंटरेस्ट असतो. लक्षात येते काय? सिंपल एक्झाम्पल. प्रभुपाद कधी कधी चेष्टेने म्हणायचे, मनुष्याचे 4 विभाग आपण करू शकतो. एक म्हणजे बुद्धिमत्तेप्रमाणे कमी बुद्धिमान आणि जास्त बुद्धिमान, आणि एक म्हणजे बिझी आणि लेझी. हाऊ डू यू कॉल देम? व्यस्त आणि आळशी. मग याचे 8 कॉम्बिनेशन होतात. 4 कॉम्बिनेशन होतात. 4 कॉम्बिनेशन होतात, सॉरी. म्हणजे बुद्धिमान मनुष्य जो कायम व्यस्त आहे काहीतरी करण्यामध्ये, आणि बुद्धिमान मनुष्य जो आळशी आहे, काही करत नाही. तसंच जो बुद्धिमान नाही, मूर्ख आहे, प्रभुपाद म्हणतात फूल, लेझी फूल आणि बिझी फूल. लेझी इंटेलिजंट आणि बिझी इंटेलिजंट. तो मूर्ख आहे असा व्यक्ती पण काहीतरी करण्यामध्ये बिझी आहे, आणि जो मूर्ख आहे असा व्यक्ती पण आळशी असू शकतो. याच्यातला सगळ्यात डेंजरस असतो तो म्हणजे बिझी इंटेलिजंट. म्हणजे जो बुद्धिमान आहे आणि कायमचा बिझी आहे इंद्रिय तृप्तीच्यासाठी मिळवण्यासाठी. हा डेंजरस असतो, कारण त्याला वाटतं मी खूप हुशार आहे त्यामुळे मी जे करतोय ते बरोबर आहे. प्लॅनिंग वर प्लॅनिंग करत असतो. आता सध्या स्थितीला या जगामध्ये असा बिझी इंटेलिजंट मूर्ख कोण आहे माहिती तुम्हाला? मिस्टर इलॉन मस्क. त्याला वाटतंय जगावरती पूर्ण जग वाचवण्याची जबाबदारी त्याच्यावरच आहे. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये इंटरनेटचा पुरवठा करण्यासाठी कितीतरी शेकडो सॅटेलाइट त्यांनी पाठवले वरती. जगातला हा पहिला व्यक्ती आहे ज्याने
अंतराळामध्ये जाण्यासाठी खाजगी कंपनी तयार केली. भरपूर पैसा आहे, अख्खी कंपनी विकत घेतली परवा त्याने. पण हा मूर्ख आहे आणि हा डेंजरस असतो. नुसता मूर्ख नाही, डेंजरस असतो. का? कारण एकतर बुद्धिमान आहे आणि कायम बिझी आहे असल्या किडे करण्यामध्ये. मुनी अशा ठिकाणी जात नाही. आणि हा बुद्धिमान व्यस्त आणि बुद्धिमान आळशी किंवा मूर्ख व्यस्त आणि मूर्ख आळशी याच्यातला बेस्ट कोण असतो? लेझी इंटेलिजंट. जो बुद्धिमान आहे परंतु आळशी आहे. आळशीचा अर्थ लिटरली आळशी नाही, परंतु या भौतिक जगातल्या गोष्टींमध्ये त्याला इंटरेस्ट नाही. तो आपल्या बुद्धीचा उपयोग शांतपणे भगवंतांचं स्मरण करण्यामध्ये, भगवंतांचं काम करण्यामध्ये करतो. आणि या भौतिक जगातून लवकरात लवकर आपली सुटका कशी होईल आणि पुन्हा इथे या भौतिक जगामध्ये यावं लागणार नाही, अशा दृष्टिकोनातून तो काम करत असतो. त्याला मुनी म्हणतात. हे दोघे एकमेकाच्या अपोजिट होतात. आध्यात्मिक संस्कृतीतील यथावकाश प्रगतीमुळे मुनीला दिव्य आनंद प्राप्त होतो. याउलट भौतिक कर्म करणारा मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या बाबतीत निद्रिस्त असल्यामुळे विविध प्रकारची इंद्रिय सुखाची स्वप्ने पाहत असतो आणि त्याच्या निद्रावस्थेमध्ये त्याला कधी आनंद तर कधी दुःख वाटत असते. मुनी जो असतो तो या भौतिक जगातले सगळे भौतिक लोक झोपल्यानंतर तो जागा होतो. आणि या भौतिक जगातले सगळे भौतिक लोक जेव्हा जागी असतात तेव्हा तो झोपलेला असतो. बेसिक डेफिनेशन म्हणजेच काय? या भौतिक जगातले भौतिक लोक ज्या ज्या गोष्टीमध्ये रात्रंदिवस धडपडत आहेत. अरे हे उदाहरण ऍक्च्युली खरोखर पण आहे, तसं लिटरली पण घेऊ शकतो आपण. या भौतिक जगातले लोक रात्रपाळीला पण धडपडत आहेत. रात्री 12ला जातात जॉबला, सकाळी 8ला घरी परत येतात. काय करतात? कुत्र्या मांजऱ्यासारखं काम करतात, आहार निद्रा भय मैथून पूर्ण करण्यासाठी. अशा ठिकाणी याला इंटरेस्ट नसतो. परंतु हा जो मुनी जो जे काम करतो त्याच्यामध्ये भौतिकवादी लोकांना इंटरेस्ट नसतो. परंतु मुनी जे काम करतो त्याच्यामध्ये मुनीला जो आनंद मिळतो तो मात्र परमनंट असतो, शाश्वत आणि दिव्य. दिव्य या शब्दाचा अर्थ असतो या भौतिक जगामध्ये त्याला मोजता येत नाही किंवा तुलना करता येत नाही. असा दिव्य आनंद आपण कधी अनुभवलेलाच नाहीये, कारण ते या भौतिक जगामध्ये नाहीच आहे. दिव्यचा अर्थ असतो या भौतिक जगाच्या पलीकडचा. परंतु भौतिकवादी लोक जेव्हा जागे असतात आणि इंद्रिय तृप्तीसाठी रात्रंदिवस धडपडत असतात, वेगवेगळी स्वप्न बघत असतात, असं करायचं तसं करायचं, असं होईल तसं होईल, फुल प्लॅनिंग करत असतात. स्वतःच्या मुलांसाठी, नातवंडांसाठी, सगळ्यांसाठी. त्यातलं एकही गोष्ट राहणार नाही. सगळं अशाश्वत आहे, टेम्पररी आहे. त्यामुळे ते कधी सुख भोगतात, कधी दुःख भोगतात, कारण ते दोन्ही गोष्टी या भौतिक जगामध्ये असलेच पाहिजेत. आत्मनिरीक्षक मनुष्य हा भौतिक सुख आणि दुःखाच्या बाबतीत नेहमीच उदासीन असतो. उदासीन म्हणजे नॉन इंटरेस्टेड. उदासीनचा मराठी अर्थ वेगळा होतो रोजच्या भाषेमध्ये. इथे उदासीनचा अर्थ आहे की त्याच्याने त्याला काही फरक पडत नाही. इंडिफरंट म्हटलेलं आहे. भौतिक सुख आणि दुःखाच्या बाबतीत तो नेहमी उदासीन असतो. म्हणजे दुःख आलं तरी त्याला काही फरक पडत नाही, सुख आलं तरी त्याला काही फरक पडत नाही. कसलं? भौतिक सुख आणि दुःख म्हणजे काय? ज्या गोष्टी, वस्तू, व्यक्ती ज्याच्यामध्ये आपल्याला वाटतं की सुख आहे
ती जर वस्तू, व्यक्ती, गोष्ट, कल्पना काही असो, ती जर भौतिक असेल, मटेरियल असेल, तर त्यातलं सुख पण मटेरियलच असतं. आणि कधी कधी त्याच्यामुळे दुःख पण मिळतं. हे ओळखायचं कसं, मटेरियल भौतिक सुख आहे की आध्यात्मिक सुख आहे? भौतिक सुखाचे एक प्रमुख लक्षण असतं ते म्हणजे ते कायमचं टिकत नाही. आध्यात्मिक सुख मात्र कायमचं टिकतं. त्यामुळे असा मुनी व्यक्ती भौतिक सुख दुःखाच्या बाबतीत उदासीन असतो. उदासीन म्हणजे त्याला काही फरक पडत नाही. जे अर्जुनाला कंटिन्युअसली भगवंत सांगतायत की तुला असं व्हायचंय. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता स्थितधी मुनी, हो की नाही? काय म्हणतात? स्थितप्रज्ञा. अर्जुनचा प्रश्न आहे, स्थितप्रज्ञास्य का भाषा? स्थितप्रज्ञ व्यक्ती कसा असतो? असा असतो. जेव्हा नॉर्मल लोक कुत्र्या मांजरासारखे धडपडत असतात तेव्हा हा झोपलेला असतो. आणि जेव्हा नॉर्मल लोक खऱ्या कामाच्या ठिकाणी झोपलेले असतात तेव्हा हा उठून ते खरं काम करत असतो, म्हणजेच भगवंतांची सेवा करत असतो. त्यामुळे त्याला सुख आलं काय दुःख आलं काय त्याला काही फरक पडत नाही. तो उदासीन असतो. तो भौतिक परिस्थितीमुळे विचलित न होता आपल्या आत्मसाक्षात्काराच्या कार्यामध्ये मग्न असतो. काही फरक पडत नाही त्याला भौतिक परिस्थिती काय आहे, कशी आहे. एक लक्षात घ्या, तो स्थितप्रज्ञ असतो किंवा उदासीन असतो याचा अर्थ त्याला पण दुःख येतं. बऱ्याच लोकांना वाटतं की भक्तीमध्ये आले की आपल्याला दुःख सगळं बंद होणार आहे उद्यापासून. त्याला पण दुःख येतं, परंतु तो इतक्या टॉपमोस्ट स्टेजला त्याचं मन बुद्धी स्थिर केलेलं असतं त्यांनी भगवंतांवरती, त्याला दुःख आलं तरी काही फरक पडत नाही. आणि विशेष महत्वाचं म्हणजे सुख आलं तरी काही फरक पडत नाही. हे पहिल्यांदा शिकलं पाहिजे आपण. बऱ्याच जणांना दुःख नको असतं परंतु सुख पाहिजे असतं. सुखामध्ये देखील उदासीन राहायला शिकला तुम्ही की दुःखामध्ये उदासीन राहायला आपोआप शिकता. व्हेरी इझी. एखादी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये येते आणि भरपूर विश्वासाने आपण त्याच्याशी प्रेमाचं आदान प्रदान करतो, मग त्याच्यातून आपण सुखाचा अनुभव घेतो. परंतु ती व्यक्ती गेली की आपल्याला दुःख होतं. दुःख होतं कारण सुख होत होतं. सुखाशीच आपण आसक्त नाही राहिलो तर दुःखाशी आसक्त व्हायचं, दुःख होतच नाही आपल्याला. दुःख आपल्यावरती परिणामच करत नाही, इफेक्टच होत नाही दुःखाचा. आणि अशा पद्धतीने तो, ते शेवटचं वाक्य महत्वाचं आहे, तो भौतिक परिस्थितीमुळे विचलित न होता, काही असू दे भौतिक परिस्थिती, मग आपल्या आत्मसाक्षात्काराच्या कार्यामध्ये मग्न असतो. आत्मसाक्षात्काराचं काम काय असतं ते पुढच्या अध्यायामध्ये भगवंत सांगणार आहे. भगवंतांसाठी काम करणे, आत्मसाक्षात्कारासाठी काम म्हणजे आत्म्याचं काम. आत्मा हा भगवंतांचा अंश आहे, त्यामुळे त्या पूर्णाची सेवा करणे हे आत्म्याचं कर्तव्य असतं. त्याच्यामध्ये तो बिझी असतो, तो त्याच्या कशानेही विचलित होत नाही तो. पुढे आणखीन एक उदाहरण देतात भगवंत पुढच्या श्लोकामध्ये. आपूर्यमान अचलम प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामान्यम प्रविशन्ति सर्वे स शांतिमाप्नोति न कामकामी. ज्याप्रमाणे समुद्र हा नेहमी भरत असूनही शांत असतो, त्याप्रमाणे जो मनुष्य समुद्रात अव्याहतपणे प्रवेश करणाऱ्या नद्यारूपी इच्छांच्या प्रवाहाने विचलित होत नाही, केवळ तोच शांती प्राप्त करू शकतो. आणि अशा इच्छा तृप्त करण्यासाठी जो झगडतो त्याला मात्र शांती प्राप्त होत नाही. इंटरेस्टिंग. बरेचसे असे श्लोक जे आहेत भगवद्गीतेमध्ये जे लिटरली प्रॅक्टिकली आपण त्याचा आजपासून आपल्या आचरणात ते आणू शकतो. भगवद्गीता खूप प्रॅक्टिकल आहे.
बऱ्याच जणांना वाटतं की भगवद्गीता एखादी महान ग्रंथ असल्यामुळे आपल्याला समजणारच नाही कधी. ऍक्च्युली आपल्याला समजावून घ्यायची नसते, समजायला खूप सोपी आहे. इथे किती समर्पक उदाहरण दिलंय भगवंतांनी अर्जुनाला. ज्याप्रमाणे समुद्र हा नेहमी भरत असूनही शांत असतो, त्याप्रमाणे जो मनुष्य समुद्रात अव्याहत प्रवेश करणाऱ्या नद्यारूपी इच्छांच्या प्रवाहाने विचलित होत नाही, केवळ तोच शांती प्राप्त करू शकतो. आणि अशा इच्छा तृप्त करण्यासाठी जो झगडतो त्याला मात्र शांती प्राप्त होत नाही. सगळ्या नद्या समुद्राला जाऊन मिळतात. एखादी नदी समुद्राला येऊन मिळाली म्हणून समुद्र डान्स करत नाही. ये तो आहे त्याच अवस्थेमध्ये असतो. कितीही नद्या येऊन मला मिळत काही फरक पडत नाही, कितीही पाणी माझ्यातलं उडून जावं आणि ढग बनव, काही फरक पडत नाही. तसं इथे नद्याला काय म्हटलेलं आहे? आपल्या इच्छा, डिझायर. इच्छा कुठून निर्माण होतात? 2 दिवसापूर्वी वाचलं आपण. इंद्रियांना इंद्रिय विषयांवरती चिंतन करायला लावलं, हे मला पाहिजे, हे मला पाहिजे, याच्यात मला सुख आहे. त्यातून इच्छा निर्माण होते, आसक्ती निर्माण होते, आसक्तीतून काम निर्माण होते, आणि हा काम डेंजरस असतो. मग हे असे बरेच काम इच्छा येणार 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 येणार. त्याच्यामध्ये समुद्रासारखं शांत राहिलं पाहिजे, किती पण नद्या येऊन मिळतात आपल्याला. असा व्यक्ती शांती प्राप्त करतो. कल्पना पण वाचत होतो, शांती. परंतु अशा इच्छा आल्या आणि त्यांना आपण पूर्ण करत बसलो, असा व्यक्ती कधीही शांत होत नाही. आहे की नाही प्रॅक्टिकली? आता हे जरी तुम्हाला भगवंतांवर विश्वास नसला, भगवद्गीतेवर विश्वास नसला, तरी हे उद्यापासून तुम्ही करायला सुरुवात करा आणि याचा अनुभव घ्या, त्याचे रिझल्ट काय येतो. व्हेरी सिम्पल. प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये, विशाल समुद्र जरी नेहमी पाण्याने भरलेला असला तरीही विशेषतः पावसाळ्यात तो नेहमी अधिक पाण्याने भरला जात असतो. नद्या कंटिन्युअसली जातच असतात, पण पावसाळ्यामध्ये अजून नद्या वाढतात. कोकणात वगैरे जाऊन बघितलं तुम्ही, तुमच्या लक्षात येईल. ज्या नद्यांना पाणी नसतं त्या नद्यांना पण फुल्ल पाणी वाहत असतं, आणि ते सगळं समुद्राकडेच जात असतं. समुद्र मात्र शांत असतो, किती पण नद्या येऊन मिळून. तरी समुद्र तसाच शांत किंवा स्थिर राहतो. तो खवळूनही जात नाही किंवा आपल्या तीराची मर्यादाही ओलांडून जात नाही. तुम्ही लोकांनी ऐकलं असेल, खूप दुःख आहे, समुद्र खवळतो कधी कधी, वादळ वारा वगैरे असलं. परंतु ती गोष्ट वेगळी आहे, त्याचा याच्याशी काही संबंध नाही. कित्येक नद्या नाले जेव्हा समुद्राला येऊन मिळतात तेव्हा समुद्र खवळत नाही, किंवा हे पाणी बंद झालं का म्हणून पण तो काही बोलत नाही. आणि प्रभुपाद इथे खूप छान गोष्ट सांगतात, ते म्हणजे तो आपली मर्यादाही ओलांडून जात नाही. विशेष करून कोकणात तुम्ही जर गेला तर तुमच्या लक्षात येईल की पावसाळ्यामध्ये सगळीकडे पाणी असतं. छोटे 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 ओढे नाले, ते पण पाणी ते जाऊन नदीला मिळतात. नदी फुल स्पीडने पाणी जात असते, सगळे समुद्रामध्येच जात असते पाणी सगळं. हे कितीतरी करोडो गॅलन्स, करोडो लिटर्स पाणी रोज समुद्रात येत असते. मग समुद्राने जर आपली पातळी वाढवली तर समुद्र किनाऱ्यावर असलेले जे हॉटेल आणि घरं असतात ते बुडून जातील. परंतु उन्हाळ्यामध्ये जेव्हा पाऊस नसतो तेव्हा पण समुद्राची लेवल तीच असते, आणि पावसाळ्यामध्ये एवढं सगळं पाणी येऊन समुद्राला मिळत असतं तेव्हा पण त्याची लेवल तीच असते. कधी जाऊन बघा, तुम्हाला हे आढळ.
म्हणजे कोकणात आहेत त्यांना माहिती असेल. हेच कृष्ण भावनेत स्थिर झालेल्या मनुष्याच्या बाबतीतही सत्य आहे. प्रभुपाद इथे मुद्दामून म्हणतात की हेच कृष्ण भावनेमध्ये स्थिर झालेल्या व्यक्तीसाठी देखील सत्य आहे. तर पुढे वाचणार आहोत आपण कृष्ण भावना म्हणजे काय, कृष्ण भावनेमध्ये स्थित होणे म्हणजे काय. थोडंफार हिंट प्रभुपादांनी दिलेले आहे, भगवंतांनी पण दिलेले आहे. कृष्ण भावनेमध्ये स्थित होणे म्हणजे भगवान श्रीकृष्णांसाठीच फक्त आणि फक्त कार्य करणे, बाकी सगळं कर्म बंद करणे. अशाने मग त्या कर्माचं फळच आपल्याकडे येत नाही आणि मग त्या फळाने आपण विचलित पण होत नाही. आणि हे जेव्हा आपले करायची इच्छा नसते तेव्हा आपण कर्म कोणासाठी करत असतो, आपल्या इच्छा पूर्तीसाठी करत असतो. आणि आपल्या इच्छा किती आहेत? हजारो, अनगिनित. त्यातल्या काही इच्छा पूर्ण होणार, काही होणार नाही. मग त्याच इच्छा आपल्याला त्रास देणार, टेन्शन देणार, स्ट्रेस देणार, हो की नाही. काही पूर्ण होणार, ते आपल्याला आनंद देणार. आणि बऱ्याचदा त्या पूर्ण होत नाहीत म्हणून आपण पाप कर्म करणार, त्याचे दंडही मिळणार. याच्यावरून लक्षात येईल की सगळ्याचं मूळ कारण आहे या इच्छा. यालाच काम म्हटलेलं आहे, काम वासना. आणि ती कुठून निर्माण होते? या भौतिक जगातल्या वस्तू, व्यक्ती, गोष्ट त्याच्यातून आनंद घेण्याच्या इच्छेतून निर्माण होते. त्यातून काम वासना निर्माण होते. ते काम आपल्याला सदैव सतावत असतो. जोपर्यंत एखाद्याला भौतिक शरीर आहे तोपर्यंत इंद्रिय तृप्ती करता शरीराच्या मागण्या चालूच राहतील. इंद्रिय, डोळ्याला चांगलं बघायला आवडणारच, कानाला चांगलं ऐकायला आवडणारच, आणि ते इंद्रिय कायम कंटिन्यू डिमांड करत राहणारच. ऍक्च्युली मन हा 6वा इंद्रिय असतो, तो डिमांड करत असतो. बाकीच्यांना काय असं म्हणजे स्वतःच असं अस्तित्व नसतं. परंतु जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत हे चालूच राहणार. तरी सुद्धा भक्त हा परिपूर्ण असल्यामुळे तो अशा इच्छांनी विचलित होत नाही. तरी सुद्धा भक्त हा परिपूर्ण असल्याने अशा इच्छांनी विचलित होत नाही. कृष्ण भावनाभवित मनुष्याला कशाचीही आवश्यकता नसते, कारण भगवंत त्याच्या सर्व भौतिक गरजा पुरवतात. प्रभुपादांच्या अनुयायांसाठी पॉवरफुल वाक्य आहे, लक्षात ठेवा. कृष्ण भावनाभवित मनुष्याला कशाचीही आवश्यकता नसते. मुळात कशाची आवश्यकताच नसते. आणि जे काही पाहिजे असतं ते सगळं भगवंत पुरवतात, कारण भगवंत त्याच्या सर्व भौतिक गरजा पुरवितात. आपण काय कारण काढतो भगवंतांचं काम न करण्याचं? प्रभूजी, माझं शरीर आहे, माझं कुटुंब आहे, त्यासाठी काही ना काहीतरी मला करायला पाहिजे ना. का भगवंतांवर विश्वास नाही? ज्याला आपण परमपूजनीय म्हणतो, मंदिरामध्ये जाऊन सगळ्यांसमोर दिखावा करतो की मी याला शरण आलेलो आहे, त्याच्यावरती आपल्याला विश्वास नाही, हो की नाही. इच्छा येवो जावो आपण त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही. मग आपल्या बेसिक गरजा ते पण भगवंत पुरवतील. भगवंतांची सेवा करणे अखंड निरंतरपणे ही जीवाची स्वाभाविक स्थिती असते, ओरिजिनल स्टेट असते. आणि अशा या ओरिजिनल स्टेटमध्ये जो भगवंतांची कृष्ण भावनेमध्ये काम करत असतो त्याला त्याच्या इच्छा सतावतच नाहीत कधी. मुळात त्या इच्छा सगळ्या बंदच झालेल्या असतात. त्याच्याऐवजी नवीन इच्छा तयार झालेल्या असतात, त्या म्हणजे भगवंतांसाठी मी हे करेन ते करेन, भगवंतांसाठी सगळं काही भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी करणे. त्या इच्छांना दिव्य स्वरूप येतं, त्या इच्छा शुद्ध होतात. नसेल तर त्या इच्छा सतावत राहणार कंटिन्युअसली, चांगले वाईट कंटिन्युअसली सतावत राहणार. प्रभुपाद मध्येच हे वाक्य घालतात की कृष्ण भावनाभूत मनुष्याला कशाची गरजच नसते, काही आवश्यकताच नसते.
कारण भगवंत त्याच्या भौतिक गरजा ऑलरेडी पुरवतात. म्हणून परिपूर्ण असलेल्या समुद्राप्रमाणे तो स्वतःमध्येच परिपूर्ण असतो. याला शास्त्रामध्ये कधी कधी आत्माराम म्हटलं जातं. तो स्वतःमध्येच परिपूर्ण असतो म्हणजे काय, स्वतःच्या बाहेरची एकही गोष्ट त्याच्यासाठी आनंदाची किंवा दुःखाची नसते. कारण तसं जर त्यांनी ठरवलं तर ते 100% आनंद किंवा दुःख देणार. बाहेरच्या कुठल्या गोष्टीवरती, वस्तूवरती, व्यक्तीवरती आपण आपलं सुख आणि दुःख ठरवायचंच बंद केलं किंवा आपण आत्माराम होतो. स्वतःमध्येच परिपूर्ण असतो. म्हणजेच काय, ज्या इंद्रियांना इंद्रिय विषयांची ही आसक्ती निर्माण झालेली होती, जसं काल परवा आपण वाचलं, ती आसक्तीच निर्माण होणार नाही. कारण माझ्या बाहेरची एकही वस्तू, व्यक्ती नाही ज्याच्यावरती माझं सुख अवलंबून आहे. मी माझ्यामध्येच परिपूर्ण आहे. यालाच कधी कधी भगवद्गीतेमध्ये, भागवतामध्ये आत्माराम म्हटलं जातं. त्याला बाहेरच्या कोणत्याही भौतिक गोष्टीची, भौतिक बरं का, हा शब्द खूप महत्वाचा आहे, त्याला काही देणं घेणंच नसते. टॉपमोस्ट स्टेज. समुद्रामध्ये प्रवेश करणाऱ्या नद्यांप्रमाणे त्याच्या मनात इच्छा येतही असतील, पण तो आपल्या कर्तव्यामध्ये दृढ असतो. इच्छा येत नाही तसं नाही, येतही असणार. समुद्रामध्ये नद्या येऊन मिळतात, समुद्र आहे तसाच असतो. तसंच याच्याही मनामध्ये इच्छा येतात, नाही असं नाही, परंतु तो भगवंतांप्रती इतका समर्पित असतो की तो अजिबात विचलित होत नाही, इच्छांनी पण विचलित होत नाही. आपल्या कर्तव्यामध्ये दृढ असतो, म्हणजेच भगवंतांची सेवा करण्यामध्ये दृढ निश्चय असतो. काय होते होईल ते होईल, मला हे भगवंतांच्या सेवेमध्येच राहायचंय, भक्ती मार्गावरतीच राहायचंय. इंद्रिय तृप्तीच्या इच्छांनी तो यत्किंचितही विचलित होत नाही. आणि ऍक्च्युली भगवंतांच्या सेवेच्या या मार्गामध्ये असताना त्याला किती दुःख जरी आले तरी तो विचलित होत नाही. तो विचार करतो की माझ्याच पूर्वकर्माचं फळ असणार आहे, याच्याबद्दल मी शोक करून काय उपयोग नाही, लॅमेंट करून काय उपयोग नाही. मान्य करतो तो, त्यामुळे तो सुखी असतो, आनंदी असतो. एखादा संपत्ती मिळाली, आनंद, खूप मोठा आनंद मिळाला, तरीही तो स्थितप्रज्ञ असतो. ते आनंद मिळवण्यासाठी किंवा ते दुःख मिळण्यासाठी तो स्वतः काही करतच नाही, इच्छा जरी आल्या तरी. परंतु न करता जरी आलं तर त्याच्यामध्ये देखील तो स्थितप्रज्ञ असतो. भगवंतांच्या कृपेने हे मला मिळालंय, भगवंतांचंच आहे, भगवंतांच्या सेवेमध्ये वापरलं पाहिजे. भगवंतांच्या कृपेने मला हे दुःख मिळालंय, माझंच कर्म असणार आहे, त्या कर्माची कर्मातून सुटका होण्यासाठी भगवंतांनी मला लवकर असं दुःख दिलेलं आहे. बस एवढाच विचार करतो तो, यत्किंचितही विचलित होत नाही. हेच कृष्ण भावनाभूत मनुष्याचे प्रमाण आहे. कारण त्याच्याकडे जरी इच्छा असल्या तरी त्याची भौतिक इंद्रिय तृप्ती करण्याची प्रवृत्ती पूर्णपणे नष्ट झालेली असते. प्रभुपाद इथे सांगतात की हेच कृष्ण भावनाभूत मनुष्याचे प्रमाण आहे, बाकी कुठलं प्रमाण नाही आहे. बाकीचे सगळे प्रमाण बाह्य स्वरूपात आहेत. आपण धोती कशी नेसतो आणि तिलक कसे लावतो आणि कंठीमाळा कशी घातली आहे, 2 राऊंडची घातली आहे का 3 राऊंडची घातली आहे, कळे नाही. दीक्षा झाली आहे की नाही, किती दीक्षा झालेत, माझी 1 झाली, तुमची 2 झाली, माझी 2 झाली, तुमची 1च झाली. मंदिरामध्ये कशा प्रकारची सेवा करतो, हे सगळं बाह्य असतं,
हे सगळं बाह्य बाह्य लक्षण आहेत, हे सगळी बाह्य प्रमाण आहेत. खरं प्रमाण काय आहे? तो आपल्या काम इच्छांनी कधीच प्रभावित होत नाही. त्याची सगळी इंद्रिय भगवंतांच्या सेवेमध्ये आहेत, कंटिन्युअसली, निरंतर. त्याला भौतिक कुठली गरजच नसते, आणि जी काही असेल ती पण भगवंत पुरवतात, त्यामुळे त्याची पण तो इच्छा करत नाही. याला म्हणायचं शुद्ध भक्त, ऍक्च्युली याला म्हणायचं भक्त. तो भगवंतांच्या दिव्य भक्तिपूर्ण सेवेमध्येच तृप्त असल्या कारणाने नेहमी समुद्राप्रमाणे स्थिर व आनंदी राहू शकतो. कारण भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेमधला जो आनंद आहे तो दुसरी कुठली इच्छाकडे आपलं लक्ष पण जाणार नाही, इतकं पॉवरफुल, आणि ते दिव्य आनंद असतो. त्याचा अनुभव आपण आजपर्यंत कधी घेतला नाही, असा आनंद असतो. त्यामुळे तो स्थिर राहू शकतो. जसं काल प्रभुपाद समजावून सांगत होते कालच्या तात्पर्यामध्ये, कृत्रिमपणे इंद्रियांना कंट्रोल करणे इम्पॉसिबल आहे, परंतु भगवंतांच्या सेवेमध्ये लावले तर त्याला ते कंट्रोल करावंच लागत नाही. तसंच इथे देखील आज आपण इच्छेबद्दल चर्चा करतोय. सगळ्या इच्छा भगवंतांच्या संतुष्टीकरिता असतील तर माझ्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छा मला डिस्टर्ब करणारच नाही. म्हणून पूर्ण शांतीचा आनंद घेऊ शकतो. इतर लोक मात्र ज्यांना भौतिक यशच काय तर मोक्षाचीही कामना असते, ते कधीच शांती प्राप्त करू शकत नाहीत. कधीच शांती प्राप्त करू शकत नाही. कालपासून 3-4 श्लोकामध्ये आपण हे वाचतोय, शांती शांती शांती. याचा आपला आणि त्याचा काही संबंध आहे? जो शांत नसतो तो सुखी कधीच राहू शकत नाही. सुखी राहण्यासाठी शांत राहावं लागतं. म्हणूनच आपण मेडिटेशन करतो, हो की नाही? बऱ्याच ठिकाणी जरी भगवंतांशी त्या मेडिटेशनचा, ध्यानाचा संबंध नसला, बऱ्याच संस्थांमध्ये आजकाल, फॉर एक्झाम्पल तुम्ही श्री श्री रविशंकर मध्ये गेला, ते तुम्हाला सुदर्शन क्रिया वगैरे ध्यानाची प्रक्रिया सांगतात. विपश्यनामध्ये गेला ते तुम्हाला दुसऱ्या ध्यानात वेगळ्या प्रकारचं ध्यान शिकवतात. ध्यानामध्ये ऍक्च्युली करतात काय बघितलंय तुम्ही कधी? तुमच्यापैकी काही लोकांनी ध्यान केलं असेल किंवा कुठल्याही प्रकारचं मेडिटेशन केलं असेल, तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल. मेडिटेशनचं पहिलं आणि मेन ऍक्च्युली हेच असतं, मनाला शांत करणे. याच्यासाठी कधी कधी आपण सॉफ्ट असं म्युझिक लावतो, विना सितार वगैरे. स्लो झालं पाहिजे, त्याला मेडिटेशन म्हणतात. का स्लो झालं पाहिजे? कारण जे धावणारं पळणारं मन असतं, जी बुद्धी असते इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे भरकटणारी, ती आपल्याला दुःखी करते. काही लोकांना इतकी सवय झालेली असते धावणाऱ्या मनाची, तिथे शांत राहिल्यानंतर त्यांना किती विचित्र वाटत असते. कारण शांत राहिल्यावरती त्यातला जो आनंद असतो तो त्यांनी अनुभवलेलाच नसतो. मन शांत स्थिर भगवंतांवरती, भगवंतांच्या सेवेमध्ये इंद्रियांना ठेवल्याने जो आनंद प्राप्त होतो, तो मन इकडे तिकडे इंद्रिय तृप्तीच्या इच्छेने तेव्हा धावत असतो, तेव्हा तो आनंद मिळत नाही आपल्याला. कॉमन सेन्स आहे, विचार करून बघा तुम्ही. काही लोक म्हणतात की हा व्यक्ती शांत बसूच शकत नाही, त्याला कंटिन्युअसली काम पाहिजे, कारण त्याला ती सवय लागलेली असते. आज 10 रुपये कमवले, उद्या 100 रुपये कमवले पाहिजेत, परवा 1000 रुपये कमवले पाहिजेत, नसेल तर तो शांत बसू शकत नाही. इंद्रिय तृप्तीच्या इच्छाने तो प्रेरित असतो, काय मग बंबार्डेड असते, त्याच्या मनामध्ये कंटिन्युअसली चालू असतं. इकडे जायचं, हे करायचं, ते करायचं, याला बोलायचं, त्याला बोलायचं, याला भेटायचं, त्याला भेटायचं, हे बिल भरायचं, ते बिल भरायचं. शांती नसेल तर सुख कुठून, आनंद कुठून येणार?
ते जे मन आपल्याला पळायला लावतं आणि ते पळून आपण जे मिळवतो त्यातून जो आनंद मिळतो तो खूप टेम्पररी असतो, आणि तो टेम्पररी आपण आनंद आपल्याला अजून पळायला लावतो, कारण आपल्याला माहिती नाहीये. मनाला पूर्णपणे थांबवल्यामुळे आनंद मिळू शकतो हे आपल्याला कल्पनाच करू शकत नाही आपण, विशेष करून कलियुगामध्ये सध्या स्थितीला. प्रभुपाद इथे लिहितात, ते कधीच शांती प्राप्त करू शकत नाहीत. जे भौतिक इच्छानी लाभानी प्रेरित असतात, अगदी मोक्षाची इच्छा असणारे देखील कधीच शांती प्राप्त करू शकत नाही. मुमुक्षु, सकाम कर्मी आणि सिद्धींची प्राप्ती करण्यात लागलेले योगीही अतृप्त इच्छांमुळे सुखी होऊ शकत नाहीत. कर्मी, योगी, ध्यानी वेगवेगळे प्रकार आहेत अध्यात्मातले, ते कधीच सुखी होऊ शकत नाहीत, कारण ते शांत राहू शकत नाहीत. परंतु कृष्ण भावनाभावित व्यक्ती हा भगवंतांच्या सेवेतच आनंदी असतो आणि त्याला तृप्त करावी अशी इतर कोणतीही इच्छा नसते. भगवंतांसाठी काम करणे, भगवंतांच्या तृप्तीसाठी काम करणे, संतुष्टीसाठी काम करणे हे त्याचं एकमेव काम आहे. त्याला दुसरी कुठली इच्छाच नसते, दुसरं कुठलं कामच नसतं. बघ, या अध्यायाचं नाव आहे गीतेचं सार, बघ नाही, आणि हेच गीतेचं सार आहे. या अध्यायाच्या सुरुवातीला शरीर आणि आत्म्यातला फरक सांगितला, त्यानंतर आत्मा हा शरीर बदलतो कसा हे सांगितलं, आणि हे सांगण्यामागचं मेन कारण काय होतं, कारण शरीर टेम्पररी आहे, आत्मा परमनंट आहे. मग कर्म समजावून सांगितलं, जे आपण शरीरासाठी करतो, आत्म्यासाठी करत नाही. जे टेम्पररी आहे त्याच्यासाठी काम करून उपयोग काय, मग आत्म्याचं काम काय असते ते समजावून सांगितलं. आणि मग शरीरामध्ये असताना मन, बुद्धी, अहंकार हे शरीराचाच भाग आहे. त्यामुळे हे विचलित असतील, मन आणि बुद्धी स्थिर नसतील, तर तो व्यक्ती कधीच आनंदी होऊ शकत नाही. आणि मनाला आणि बुद्धीला स्थिर करायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे कर्म आणि कर्माचं फळ हे बंद केलं पाहिजे. मला नकोच आहे ही इच्छाच मनातून काढून टाकली पाहिजे की या भौतिक जगातली कुठली तरी गोष्ट मला आनंद देऊ शकते. मग करणार काय, कारण गप बसून तर चालत नाही. त्या मनाला, त्या इंद्रियांना, त्या बुद्धीला भगवंतांच्या सेवेमध्ये परमनंटली लावायचं, कारण तिथे परमनंट सुख आहे, परमनंट आनंद आहे. आणि यालाच भक्ती म्हणतात आणि यालाच भगवद्गीता म्हणतात. पूर्ण भगवद्गीता कळाल्यासारखं वाटत असेल तुम्हाला तर अभिनंदन. आणि या अध्यायाचं नावच आहे गीतेचं सार. त्यामुळे पूर्ण भगवद्गीता सांगितली आहे या अध्यायामध्ये, नाही असं नाही. काही प्रॅक्टिकल गोष्टी पण सांगितल्या आहेत, पण पुढच्या अध्यायांमध्ये भगवंत अगदी प्रॅक्टिकली हे करायचं कसं स्टेप बाय स्टेप ते पण सांगणार आहेत. तो आपल्यापैकी काही जणांनी बऱ्याचदा भगवद्गीता वाचलेली आहे, बघा भगवद्गीता ऐकलेली आहे. या निष्कर्षाला आलं पाहिजे माणसाने. नसेल तर भगवद्गीता 100 वेळा वाचा, काही फरक पडत नाही. हा भगवद्गीतेचा सार आहे आणि आपल्यासाठीच चांगलं आहे. कोणाला नकोय शांतता, शांती, समाधान कोणाला नकोय? कोणाला नको आहे शांत समाधानी जीवन? सगळ्यांना पाहिजे. हेच शिकायचं आहे. आज जरा बरं वाटलं असेल ऐकल्यावरती. सगळं सोडायचं आहे, भगवंतांना शरण जायचं आहे, सगळं सोडून द्यायचं प्रभूजी? नाही, आनंद मिळवायचा आहे, परमनंट आनंद मिळवायचा आहे. हेच जीवनाचा उद्देश असला पाहिजे. रूप गोस्वामी म्हणतात, ज्या कामामध्ये, ज्या गोष्टीमध्ये आनंद नाही ती गोष्ट, ते काम आपण केलंच नसलं पाहिजे. फक्त तो आनंद परमनंटली कसा शोधायचा, त्याचं काम कोणतं असतं ते भगवद्गीतेत आपल्याला शिकायचं आहे. त्यालाच गीता सार म्हणतात. कृष्ण भावना भवित व्यक्ती हा भगवंतांच्या सेवेतच आनंदी असतो आणि त्याला तृप्त करावी अशी इतर कोणतीही इच्छा नसते.
लक्षपूर्वक ऐका. इतर कोणतीही इच्छा नसते. मे बी प्रभूजी, नो, इतर कोणतीही इच्छा नसते. प्रभूजी मी गृहस्थ आहे, मला माझ्यावरती भगवंत कुटुंबाची जबाबदारी आहे, मुलांची जबाबदारी आहे, त्याच्यासाठी 2-4 इच्छा. नो, इतर कोणतीही इच्छा नसते. अर्जुन पण गृहस्थ होता. अर्जुनने संन्यास घेतला. आज मी वाचत होतो, प्रभुपाद सांगत होते अर्जुन पण संन्यासी झाला. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, हा अर्जुन कधी संन्यासी झाला? जेव्हा अर्जुन म्हणाला करिष्ये वचनम तव, तुम्ही म्हणाल तसं मी करणार, तेव्हा त्या क्षणाला तो पण संन्यासी झाला. खरा संन्यास हाच असतो. वास्तविकपणे तथाकथित भौतिक बंधनातून मोक्ष प्राप्ती करण्याची ही त्याला इच्छा नसते. म्हणजे या भौतिक जगात अडकलोय, इथे दुःख भोगतोय, किती वर्ष झाले, किती जन्म झाले भोगतोय, इथून मला मुक्त झालं पाहिजे, मोक्ष मिळाला पाहिजे, ही पण इच्छा नसते. इच्छाच नाही, स्वतःसाठी इच्छाच नाही. स्वतःसाठी जे काही आपण विचार करू ते स्वार्थामध्येच मोडतं. मग ते किती पण शुद्धतेच्या लेवलला असते. शुद्ध भक्त हा फक्त आणि फक्त भगवंतांच्या इच्छेचा विचार करतो, बाकी कशाचाही विचार करत नाही. आणि यालाच भगवद्गीता म्हणतात. भगवद्गीतेमध्ये दुसरं काहीही दिलेलं नाहीये. आणि हे आपल्या फायद्याचं आहे, घाबरू पण नका. जसं या श्लोकामध्ये सांगितलं की तुम्ही शांत होता, शांत व्यक्तीच सुखी राहू शकतो. आणि हे ऐकल्यानंतर भगवद्गीतेला घाबरून बरेच जण पळून जातात. त्यांना वाटतं काय असं कुठं काय असतंय, काय इथे काहीतरी मिळेल म्हणून मी आलोय आणि तुम्ही मात्र सगळं सोडून द्या, फक्त भगवंतांची सेवा करा, भगवंतांची इच्छा करा. पुन्हा दुःखी होतात, कारण मन चंचल आहे. भौतिक जगामध्ये हे पाहिजे, ते पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे करतच राहणार. आणि जोपर्यंत हे पाहिजे, ते पाहिजे करणार, तोपर्यंत काही गोष्टी मिळणार, काही मिळणार नाहीत. तुमच्या हातातच नाहीये. ज्या मिळाल्या त्या टिकणार नाहीत, शाश्वतच नाहीये. त्यामुळे सगळं इथे दुःखाचं कारण आहे. एक भगवंतांच्या संतुष्टीची इच्छा सोडली, बाकी सगळ्या इच्छा दुःखाचं कारण आहे. जरी सुख मिळालं तरी. कृष्ण भक्तांना भौतिक इच्छा नसतात, म्हणून ते पूर्णपणे शांत असतात. पॉवरफुल वाक्य असेल. प्रभुपाद बऱ्याचदा म्हणायचे की भगवद्गीता 1000 वेळा जरी वाचली तरी पुन्हा तुम्ही उघडून कुठल्याही पानावरती वाचायला सुरुवात केली, नवीन ज्ञान मिळणार तुम्हाला. तसं मला कधी कधी वाटतं. ऍक्च्युली हे वाक्य मी वाचल्यानंतर आज मला वाटायला लागले की वाव, कृष्ण भक्तांना भौतिक इच्छा नसतात, फुल स्टॉप, म्हणून ते पूर्णपणे शांत असतात, फुल स्टॉप. किती सॉलिड वाक्य आहे. एक एक वाक्यामध्ये भगवद्गीता आहे, पूर्ण सार आहे भगवद्गीतेचं, हो की नाही? जे भगवद्गीते, काल पण मी जसं म्हणालो की जे भगवद्गीतेच्या क्लासला नवीन आहेत त्या लोकांना थोडीशी काय म्हणतात त्याला, वर्ड ऑफ कॉशन, सावधानी, घाबरू नका. याचा अर्थ असा नाही आहे की तुम्हाला सगळं सोडून द्यायचं आहे आणि तुमचं अस्तित्वच राहणार नाही आणि मग सुखी कसं होणार, इतकं सारं दुःख भोगायला लागतंय मला, त्यातून काहीतरी समाधान मिळेल म्हणून मी भगवद्गीतेच्या क्लासला आलोय, इथं पण सगळं सोडूनच द्यायला सांगता तुम्ही. आधीच मी सगळं सोडून दिलंय, सगळं माझ्याकडून हिसकावून घेतलंय लोकांनी, देवानी, म्हणून तर वैतागून मी भगवद्गीतेच्या क्लासला आलोय आणि इथं पण सगळं सोडूनच द्यायला सांगतो. आणि हीच फिलॉसॉफी आहे. खऱ्या अर्थाने आनंदी तेव्हाच होऊ शकतो आपण, आणि हेच भगवद्गीतेचं खरं ज्ञान आहे. त्यामुळे टिकून राहा, हळूहळू याचा अनुभव पण येईल तुम्हाला. हरे कृष्ण. आज आपण इथेच थांबूया. पुढचे 2 श्लोक राहतात या अध्यायामधले, आणि खूप महत्वाचे श्लोक आहेत दोन्ही पण.
मिस करू नका. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? दंडवत प्रभूजी, एक छोटासा प्रश्न आहे की काल एका भक्तांनी प्रश्न विचारला होता की मूळ गुण असतात मनुष्याचे, जर आणि मग ते बदलून जर का नवीन गुण धारण करतो, हे कसं काय शक्य होतं? तर ते तुम्ही एक्सप्लेन केलं होतं की ज्या वेळेला आपण कृष्ण भावनाभवित होतो तर त्यावेळेला हे बदल होतात माणसामध्ये, पण मग परत आपण म्हणजे परत अधपतन होऊन या लोक आमचंच म्हणा किंवा बाकीचे सगळेच भक्तांचं म्हणा परत परत पहिल्या ह्याच्यामध्ये जाऊ शकतात का लोक? असं होतं का? या अगदी काय करायचं? 99% शुद्ध झालेला असेल तरी तिथून एखादा व्यक्ती भौतिक इच्छांमध्ये, भौतिक या भवबंधनामध्ये पुन्हा पडू शकतो. त्याच्यासाठी भक्तिमय सेवा, भक्तीचा मार्ग सिरियसली घ्यायला लागतो. शास्त्र पुन्हा 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 आपल्याला सांगते. भगवद्गीता काही नवीन नाही आपल्यासाठी. प्रभुपादांनी काय सांगितलं भगवद्गीतेमध्ये? भगवद्गीता कधी कधी मला वाटतं की प्रभुपाद भगवद्गीता कधी समजावून सांगतच नाही. एकच गोष्ट रिपीटेडली सांगतात. हे समजायला सगळं कॉमन सेन्स आहे, हे काही रॉकेट सायन्स नाही. हे सिरियसली किती घ्यायला पाहिजे हे सांगायला मी आलोय. प्रभुपादांचं म्हणणं होतं, कारण आपण सिरियसली घेत नाही. अनादि अनंत काळापासून अनंत जन्म आपण मोजू शकत नाही एवढे जन्म घेतलेत आपण. तेव्हा कुठे आपल्याला मनुष्याचं शरीर मिळालंय आणि अजून पण आपल्याला सिरियसली हे घ्यावंसं वाटत नाही. म्हणून पतनाचे 99.99% चान्सेस असतात. कारण इंद्रिय खूप बलवान आहेत. परवाच वाचलं आपण या अध्यायामध्ये, आणि पुढे पुढे पण अर्जुन म्हणतो इंद्रिय खूप बलवान आहेत. इंद्रिय प्रबळ आणि उच्छृंखल आहेत, ऐकत नाहीत. आणि या इंद्रियांची तृप्ती करण्यामध्येच आपण अनंत जन्म घालवलेत, त्यामुळे आपल्याला सवय पण तीच लागलेली. तेव्हा किती आपण कंट्रोल करायचा प्रयत्न केला तरी ते इकडे तिकडे धावतच असतात. म्हणून भक्ती मार्ग जो आहे तो भक्ती मार्ग आहे शुद्ध भक्तांचा सदैव संग करणे आणि त्या शुद्ध भक्तांच्या संघामध्ये सदैव सतत निरंतर अखंड भगवंतांच्या सेवेमध्ये लागणे. जो व्यक्ती असा करतो त्याचे पतन व्हायचे चान्सेस नसतात. परंतु जो व्यक्ती याच्यामध्ये थोडीफार अळमडळम करतो त्याचे तेवढेच चान्सेस असतात. आपण इतकं लाईटली घेतो आपल्याला वाटतं की यात काय विशेष आहे. जसं परवाच्या एका श्लोकामध्ये प्रभुपादांनी विश्वामित्रांचं उदाहरण सांगितलं 5-6 श्लोकांपूर्वीच. विश्वामित्र ऍक्च्युली कित्येक हजार वर्ष ते ध्यान करत होते, मनाला आणि इंद्रियांना कंट्रोल करायचा प्रयत्न करत होते. आणि दुरून त्या अप्सरेच्या पैंजणेचा आवाज आला, बस त्यांनी बघितलं नाही, काय नाही, त्यांचं पतन झालं. हे खूप डेंजरस. आणि म्हणून एखाद्या प्रामाणिक आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली आपण याचं आचरण केलं पाहिजे. आपण हे खूप लाईटली घेतो, खूप लाईटली घेतो. प्रत्येक गोष्ट आपण जे श्रवण करतो ते फिल्टर करून घेतो, आहे तसं ऐकायची आपल्याला सवय नसते. त्यानंतर ते आचरणात आणायचं की नाही ते आपण ठरवतो. कधी कधी एखाद्याला गुरु मानतो तरी आचरणात आणायचं की नाही ते आपण ठरवतो. गुरुचे आदेश मानायचे की नाही ते आपण ठरवतो. अशाने थोडीच प्रगती होणार आहे. भागवतम, श्रीमद भागवत पुराण
भगवद्गीता अर्जंटली का घेतली पाहिजे? भगवद्गीता सुपर अर्जंट आहे. समोर युद्ध, समोर सैन्य उभं आहे आणि भगवंतांनी हे अर्जुनाला सांगितलंय, उठ, युद्ध कर, चल उठ, उठ, माझी सेवा कर, असं आळशी होऊ नको. याच्यापेक्षा अर्जंट काय असू शकतं? तसंच भागवतामध्ये बऱ्याच श्लोकांमध्ये पुन्हा 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 हा शब्द वापरलाय, तीव्रेन तीव्रेन तीव्रेन. परवा आम्ही एक अध्याय वाचला मागच्या महिन्यामध्ये, त्यात तर 7-8 श्लोकामध्ये पुन्हा पुन्हा आलेलं, तीव्रेन तीव्रेन तीव्रेन. तीव्रेनचा अर्थ असतो तीव्रतेने घेतलं पाहिजे आपण. सुखदेव सुत गोस्वामी सांगतात ऍक्च्युली, अकाम सर्व कामो वा मोक्षकामी उदारदी तीव्रेन भक्ती योगेन यजेत पुरुष परम. तुम्ही अकामी असाल म्हणजे तुमची कुठली काम इच्छा नाही आहे. सकामी सर्व कामी असाल, भरपूर इच्छा आहेत तुमच्या भौतिक. मोक्षकामी असाल, मुक्तीची मोक्षाची इच्छा करणारे असाल, काही फरक पडत नाही. तीव्रतेने भगवंतांची सेवा करायला सुरुवात करा. तीव्रेन भक्ती योगेन यजेत पुरुष परम. एक कारण असतं आपण हे सिरियसली न घ्यायचं, ते म्हणजे आपली ही शिक्षण व्यवस्था, सामाजिक समाज व्यवस्था, शिक्षण व्यवस्था, ज्याच्यामध्ये आपण लहानाचे मोठे झालो, त्याच्यामध्ये आपल्याला सगळं काही लाईटली घ्यायला शिकवलंय लहानपणापासून. गुरुला महत्व द्यायचं नाही, शास्त्राला महत्व द्यायचं नाही, भगवंतांना महत्व द्यायचं नाही. भगवंतांची पूजा करायची परंतु त्यांच्या शब्दांना महत्व द्यायचं नाही. प्रभूजी पूजा करायला सांगा, सेवा बिवा भगवंतांची 24 तास, ते पण हो नो नो नो. आपला अहंकार जातच नाही लवकर. आपल्याला वाटतं की मीच श्रेष्ठ आहे, माझंच बरोबर आहे, मी जे करतोय तेच बरोबर आहे. त्यामुळे पतनाचे चान्सेस हे 100% असतात, 108% असतात. आणि कित्येक उदाहरणं आहेत अशी शास्त्रामध्ये ज्यांचं छोट्या छोट्या गोष्टीसाठी पतन झालंय, भरपूर केल्यानंतर देखील. भरत महाराजांचं उदाहरण आहे, शुद्ध भक्त. कोणाच्याही मनामध्ये येणार नाही की यांच्या भक्तीबद्दल काही अशुद्धता असू शकेल, आणि त्यांनी काही पापकर्म पण केलं नाही, परंतु एका हरिणेवरती त्यांचं मन आसक्त झालं. दॅट्स इट. पुढच्या जन्मामध्ये हरणीचं शरीर मिळालं. त्यामुळे श्री चैतन्य महाप्रभू सांगतात, याच्यातून वाचायचं असेल तर नंबर 1 रूल सगळ्यांनी लक्षात ठेवा, चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेला, असत संग त्याग ऐ वैष्णव आचार. अभक्त जो असतो, असत जो असतो, वस्तू असो, व्यक्ती असो, काही असो, त्याचा संग त्याग केला पाहिजे. आपण कधी केला पाहिजे? काल केला पाहिजे. उद्या खूप लेट आहे. यालाच म्हणतात सिरियसली घेणे. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, चैतन्य महाप्रभू काहीतरी महान उपदेश देतील. वैष्णव कोण असतो? चैतन्य महाप्रभू पहिल्या वाक्यात म्हणतात, असत संग त्याग ऐ वैष्णव आचार. जो असत संग त्याग करतो तोच वैष्णव. मग आपण बरेच कारण देऊ शकतो, प्रभूजी माझी परिस्थिती अशी आहे, माझं हेच असं आहे, माझं तेच असं आहे. इतिहासामध्ये अशी हजारो उदाहरणं आहेत ज्यांनी असत संघाचा त्याग केला, सत्संग केला. त्याच्यासाठी किती कष्ट पडले पडू देत, काही करायला लागलं करू दे. नसेल तर सिरियसनेस कुठे? हे केलं पाहिजे, सिरियसली केलं पाहिजे. असे काही सिंपल हे सांगतात. ऍक्च्युली आज सकाळीच आम्ही वाचत होतो, त्याच्यामध्ये प्रभुपाद सांगतात की आणखीन एक सिंपल रूल आहे, अनुकूलस्य संकल्पम प्रतिकूलस्य वर्जनम. भगवंतांची सेवा, भगवंतांना शरण जाण्यासाठी, भगवंतांना शरण तिथेच कायमचं टिकून राहण्यासाठी, पतन होऊ नये असं वाटत असेल, जे भक्तीसाठी अनुकूल आहे ते इमिजिएटली केलं पाहिजे. किती कष्ट पडत, काही होत, काय करू सांगा प्रभू. आणि जे भक्तीसाठी प्रतिकूल आहे
ते इमिजिएटली त्याचा त्याग केला पाहिजे. हे नियम जरी पाळला तरी आपली प्रगती खूप फास्ट होते आणि गॅरंटी मिळते आपल्याला आपलं पतन होणार नाही. परंतु जनरली आपण तसं करत नाही. आपल्याला माहिती असतं याचा संघ भक्तीसाठी चांगला नाही आहे, तरी पण आपण तो संघ करतो. ही गोष्ट भक्तीसाठी चांगली नाही आहे माहिती आहे, तरी पण ती गोष्ट आपण करतो. कारण का? कारण मी ईश्वर आहे, मी भगवान आहे, मला भगवंतांपेक्षा जास्त समजते. ही इच्छा घेऊनच आपण आलेलो आहे या जगामध्ये. ती काही लवकर जात नाही. भगवंत इथे बाजूला बसलेत, ओरडतायत, अरे करू नको करू नको करू नको, इकडे बघ मी सांगतोय ते ऐक. आपण म्हणतो थांब रे जरा, मला कळतंय तुमच्यापेक्षा जास्त. एका लग्नाला गेलो म्हणून काय मी लगेच अभक्त होत नाही. आपण फुल कॉन्फिडेंटली सांगतो. ऍक्च्युली मी ऑफिसमध्ये गेलो, 4 ऑफिस मधल्या लोकांशी 2 गप्पा मारल्या. मी चहा पित नाही, ते चहा पितात, मी फक्त उभारलेला असतो, मी गरम पाणी पितो. हे असले आपले ओव्हर कॉन्फिडन्सच आपल्याला पतनाचे कारण म्हणतात. चैतन्य महाप्रभू काय मूर्ख होते काय सांगायला हे सोडून द्या म्हणून? सगळं जे अनुकूल आहे ते इमिजिएटली केलं पाहिजे, जे प्रतिकूल आहे ते इमिजिएटली सोडलं पाहिजे. मगच कुठेतरी आपले चान्सेस आहेत. असेच आपण हट्टी होतो म्हणून कलियुगात जन्मले, नाही तर सत्ययुगात जन्मला असतो. एखाद्या शुद्ध गुरुच्या मार्गदर्शनाखाली परत गेलो असतो भगवद्धामात. कलियुगात ज्या अर्थी आपण जन्मले का त्या अर्थी आपण खूप अहंकारी आहोत, खूप हट्टी आहोत, खूप जिद्दी आहोत, सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप पापी आहोत. हे आपण मान्य केलं पाहिजे. रूप गोस्वामी सांगतात भक्तिरस अमृत सिंधू मध्ये, हीन भाव असला पाहिजे, मग त्याची प्रगती जास्त होते, त्याचं पतन कधी होत नाही. आपल्या आचार्यांच्या पदचिन्हांवरती ठामपणे दृढ निश्चयाने चाललं पाहिजे. नरोत्तम दास ठाकूर आहेत, रूप गोस्वामी आहेत, त्यांचं आचरण आहे तसं आपण स्वीकारलं पाहिजे. मग आपली प्रगती होते आणि आपली गॅरंटी मिळते आपल्याला. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्णा. धन्यवाद. हरे कृष्णा.